बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 127वी जयंती सोलापूर महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमपा अतिरिक्त आयुक्त रवी पवार, प्रमुख अतिथी मुख्य लेखापाल डॉक्टर जवळगेकर साहेब, सोमपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त पंडित, सहाय्यक आयुक्त मुलाणी, आरोग्य अधिकारी राखी माने मॅडम, वैद्यकीय शिक्षण व संशोधन वरिष्ठ सहाय्यक लिपिक मुंबई धीरज कुमार माने, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नागनाथ बिराजदार, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मिंडगुळे, नागटिळक साहेब, तमशेट्टी साहेब, लोखंडे साहेब, आरोग्य निरीक्षक गायकवाड मॅडम, राजरत्न फडतरे साहेब, संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू, सचिव चांगदेव सोनवणे, सफाई कर्मचारी अध्यक्ष बाली मंडेपू, श्रीनिवास रामगल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, बदली, रोजंदारी सेवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी मानले। आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्याध्यक्ष उपायुक्त अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब, तसेच माननीय अतिरिक्त संदीप कारंजे साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित साहेब, सहाय्यक आयुक्त मुलाणी साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल माननीय जवळगेकर साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या कर्तव्याध्यक्ष आरोग्य अधिकारी माता रमाईबद्दल आता सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी सांगितल्या। कुटुंब असतं म्हणजे कुटुंब सांभाळून आपल्या पतिराजाला त्यांनी कशी साथ दिली आणि ती आजची काळाची गरज आहे की आपल्या मातांनी सुद्धा आपल्या कुटुंबाला कशी साथ दिली पाहिजे हे आज शिकण्यासारखं आहे। आज त्यांची जी जयंती आपण साजरी करताना त्यांच्या जीवनात त्यांनी ज्या ज्या गोष्टीचं अनुकरण केलं ते अनुकरण आपल्या जीवनात सर्व महिलांनी केलं पाहिजे। अमेरिका आणि भारताचा शोध लावला तसं काही झालं नसतं। अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या निमित्तानं मी सर्वात आधी पुन्हा एकदा माता रमाईंना अभिवादन करतो। जसं की आपण आणि आपल्या काळातली भर घातली, आपण आजच्या दिवशी त्यांच्यावर खरंच काहीतरी एक गुण घेतला तर त्याच्यामध्ये त्यागमूर्तीवर आपण सर्वांचा उल्लेख केलेला आहे। सर्व महिला भगिनींनी जर त्याचा एकच गुण घेतला तर खरंच भारत एक महान शक्ती होण्यास कुणीही रोखू शकत नाही। तर स्वच्छतेचं काम ह्या खरंच मनापासून करताय माझ्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये। त्यामुळे माझी पण अशी विनंती राहील की त्यांना तुम्ही स्वच्छता दूत म्हणून नेमणं हा शब्द चांगला दिला तरी चालेल, कारण इथे येणारी ही स्त्री प्रत्येक सकाळी जसं बापूने म्हटलं आहे, सकाळी आपलं घर मुलं वगैरे सोडून इथे ड्युटीला येते, कष्ट करते आणि त्या ज्याप्रमाणे रमाताईंनी हे त्याग केला आहे तर ह्या रोजंदारी होते 130 लोकांना। आम्ही माननीय आत्ताचे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून तेव्हाचे नगरविकास मंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मीटिंग लावून त्यांच्याकडे वारंवार जाऊन 130 लोकांची आम्ही मंजुरी घेतली महामानव ट्रेड युनियनच्या वतीने। आता 249 देखील प्रस्तावना साहेबांच्या किंवा आयुक्त मॅडमच्या याच्याने मंत्रालयात दिलेला आहे। कारण सोलापूर महानगरपालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या संघटनेच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। या कार्यक्रमाला महिला कर्मचाऱ्यांची प्रचंड प्रामुख्याने उपस्थिती होती। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेड युनियनचे प्रमुख संघटक रामचंद्रन शिवे, दिनेश बनसोडे, सोनबा सदाफुले, अमोल शेवाळे, सुनील शिंदे, धनाजी लोंढे, नीलम गायकवाड, गोपाल तळभंडारे, बिभीषण गायकवाड, चंद्रकांत सर्वगोड, संतोष गायकवाड, कुमार मोरे, नरेंद्र गडशेल्लू, मंगेश बनसोडे, अर्जुन तळभंडारे, सूरज बनसोडे, प्रदीप हजारे, प्रदीप शिंदे, जय सुरभसे, शशिकांत गायकवाड, अंबादास सरबदे, विकास निकाळजे, बाबा वडवराव यांनी परिश्रम घेतले।